नंतर देतोय ना। प्रश्न पहिला 3042 दादराव केचे। अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक 3042। सभापती महोदय, छापल्याप्रमाणे। अध्यक्ष महोदय, 27/7/2025 ला आदरणीय सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला आलेत। त्या ठिकाणी साडीचं समर्पित भावनेतून वर्धा नदीला साडी जोडी अर्पण केली। तोच हा देऊरवाडा घाट आहे आणि त्या माध्यमातूनच या ठिकाणी जे प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे ते सभागृहाचं दिशाभूल करणारं असं उत्तर आहे। अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कुठंतरी बनवाबनवी केल्याचं असं हे उत्तर आहे। आर्वी शहरापासून केवळ 11 किलोमीटर अंतरावर हा देऊरवाडा वर्धा नदीचा घाट आहे। त्या ठिकाणी एप्रिल महिन्यामध्ये हजारो ब्रॉस दररोज रेती तस्करी होत होती। घरकुलधारकांना रेती मिळत नाही, घरकुलधारकांची आरडाओरड चालू झाली। अशा वेळेस भर उन्हामध्ये त्या ठिकाणी मी रेती घाटावर गेलो 26/4 त्याच ठिकाणी सन्माननीय बावनकुळे साहेबांचा फोन आला। त्यांनी सांगितलं का तात्काळ आम्ही याची दखल घेऊन कारवाई करतो आहे। मग त्या गावामध्ये तलाठी आहेत, मंडल अधिकारी आहे, ग्रामसेवक आहे, कृषी सहाय्यक आहे। हे लोक शासनाचा पैसा घेत असताना, पगार घेत असताना यांची जबाबदारी काय, हा महत्वाचा प्रश्न आहे। पहिल्यांदा तर यांच्यावर निलंबनाची कारवाई केली पाहिजे की राजरोसपणे हजारो ब्रास त्या रेती घाटामधून देऊरवाड्याच्या त्या ठिकाणी चोरीला जातो आहे। 50 ट्रक त्या ठिकाणून दररोज रात्री बेरात्री अमरावती जिल्ह्यामध्ये जातो आहे आणि त्या माध्यमातून जे मंडल अधिकारी आहे, तलाठी आहे, ग्रामसेवक आहे, कृषी सहाय्यक आहे, यांचं कर्तव्य असताना कर्तव्यापासून यांनी कसूर केलेला तरी त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई होणार का, हा पहिला प्रश्न आहे। आणि त्या निमित्तानं ज्या वेळेस मी त्या ठिकाणी भर उन्हामध्ये 26/4 रेती घाटावर गेलो, त्या ठिकाणी स्वयंपाक चालू होता, सोफा सेट त्या ठिकाणी लावलेला होता, टीव्ही लावलेला होता आणि सर्व साहित्य रेती उपसा करणारं सर्व मोठ्या मोठ्या पाईपच्या माध्यमातून त्या ठिकाणी रेती आणि ढीग त्या किनाऱ्यावर मांडले गेले होते आणि ते कोणाच्या आधारावर होते। रेती तस्करांचं नाव ज्यार्थी दैनिक महासागरला प्रसिद्ध झालेलं आहे, त्या दैनिक महासागरची दखल घेतली गेली का? त्यामध्ये सर्व जे रेती तस्कर आहे हे तस्करांचे नावं या महासागरला आल्यानंतर त्यांच्यावर कोणती कारवाई केली तरी तात्काळ प्रचलित नियमानुसार जे कलम आपण निर्माण केलेले आहे त्या माध्यमातून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा करून त्यांना तात्काळ अटक करणार काय, असे 2 प्रश्न या निमित्तानं आहे। पुन्हा एक प्रश्न नंतर विचारतो सभापती महोदय। सभापती महोदय, माननीय दादाराव केचेजी यांनी जो अत्यंत महत्वाचा प्रश्न देऊरवाडा येथील रेती घाटाबद्दल मांडलेला आहे, ही गोष्ट खरी आहे की 26/4/2025 माननीय दादाराव केचेजी हे स्वतः या अवैध रेती जो साठवणूक झाली त्या ठिकाणी स्वतः गेले। तिथून मला त्यांनी फोनही केला, कलेक्टरलाही फोन केला, मी स्वतः दखल घेतली। मंगेश क्षीरसागर नावाच्या व्यक्तीच्या शेतामध्ये त्या ठिकाणी रेतीचा साठा आढळला आणि हा रेतीचा साठा मग जप्त झाला, त्याच्यावर गुन्हे दाखल झाले, त्यांना सर्वांना अटक झाली। त्याचे सेक्शन्स पाईप जे होते नदीतून त्या ठिकाणी सेक्शन पाईप लावायचे ते 3 पाईप त्या ठिकाणी, लोखंडी ड्रम 15, लोखंडी पाईप 7, लोखंडी चाळण्या 2, सोफा सेट 2, प्लास्टिक डबक्या 3 असे साहित्य त्या ठिकाणी सभापती महोदय या ठिकाणी जप्त करण्यात आलं। सभापती महोदय, ही गोष्ट खरी आहे की या देऊरवाडा रेती घाटावरनं अवैध उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू होतं। आपण त्या ठिकाणी गुन्हे दाखल केले आहे, पण या ठिकाणी सभापती महोदय खऱ्या अर्थाने आपल्या
शासनाकडे एक चांगली सँड पॉलिसी नव्हती. त्यामुळं मोठ्या प्रमाणावर राज्यामध्ये अवैधपणे रेती उचल सुरू होती. पण आपलं शासन आल्यावर आपलं सरकार आल्यानंतर माननीय अंबादासजी आपण 8/4/2025 या राज्याचं विस्तृत वाढू धोरण आणलं आणि डेपोचं धोरण रद्द केलं आणि या वाढू धोरणाला आपण पब्लिक डोमेनमध्ये टाकलं. जेव्हा आपण ते मंजूर केलं पब्लिक डोमेनमध्ये जवळपास 1200 त्या ठिकाणी नवीन सुधारणा करण्याच्या सूचना पब्लिक डोमेनमध्ये आल्या. त्यानंतर त्या सुनावण्याचा आपण सर्व काही विचार केला. आपण कलेक्टर कॉन्फरन्स घेतली. कलेक्टर कॉन्फरन्सच्या माध्यमातून एक ज्या सुधारणा आल्या त्या सुधारणा आपण केल्या आणि एक राज्यातलं चांगलं वाढू धोरण आलं आणि त्या वाढू धोरणाच्या माध्यमातून पहिली निविदा ही 100 कोटी रुपये चंद्रपूर म्हणजे चंद्रपूरची पहिली निविदा झाली. त्यात 100 कोटी रुपये शासनाला जे डेपोच्या माध्यमातून आपल्याला तर उलट डेपोच्या मालकांना पैसे द्यावे लागणार होते. इतर तर शासनाला 100 कोटी पहिला रेती घाट वाळूघाट हा लिलाव झाला आणि असे आपण आता एडीओ वाईज या राज्यातल्या एडीओ सह जसे जसे वाळूघाट आहे तसतसे वेगवेगळे लिलाव करून छोटे लिलाव आपण त्या ठिकाणी करून शासनाकडे आता पुन्हा एकदा चांगला महसूल त्या ठिकाणी प्राप्त होईल आणि कंट्रोलिंग करणे जिल्ह्याचा एक वाळूघाट करण्यापेक्षा छोटे वाळूघाट त्या ठिकाणी लिलाव करण्याची योजना आणली. आणि सर्वात महत्त्वाचं सभागृहाला या ठिकाणी मला सांगायचं आहे की जो आपण 30 एप्रिलचा मी सर्व तहसीलदाराला सांगितलं आहे आले नसतील तर पुन्हा सर्व विधानसभा विधान परिषद सदस्यांना आमचे तहसीलदार येऊन सांगतील की 30/4 आपण असं त्या ठिकाणी धोरण जाहीर केलं. 30/4 वाढू धोरण आणि 8/4 वाढू धोरण आणि 30/4 एक सुधारणा काढली. त्यामध्ये ती कशी उपलब्ध व्हावी वाळूघाटांना यांना घरकुलांना. तर घरकुलांना राज्यातले जे आता 20 लक्ष घरं आपल्याकडे आले जुने काही घरकुल बांधकाम पेंडिंग आहे आणि पुन्हा 10 लक्ष घरं राज्यामध्ये येणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या स्कीम येणार आहे. त्यामुळं आपण आता निर्णय घेतलेला आहे की ज्या ग्रामपंचायतीमध्ये ज्या नगरपंचायतीमध्ये ज्या भागामध्ये वाळू घाट आहे नदी नाल्यावर वाळू उपलब्ध आहे ईसी असो की ईसी नसो पर्यावरण मंजुरी असो की पर्यावरण मंजुरी नसो घरकुलांना तुम्ही 5 ब्रास रेती तहसीलदारनी 5 जनरेट करून तहसीलदारनी महाखरीदच्या ऑनलाईन पोर्टलवरनं 5 त्या ठिकाणी जनरेट करायची. ती वाळूची 5 घरकुलाला घरोघरी पोहोचून द्यायची आमच्या तलाठ्यामार्फत आणि आमचा तलाठी तो 5 घरी पोहोचून देईल 5 ब्रासची आणि त्या घरकुल मालकांनी आपल्या ग्रामपंचायतच्या जवळच्या रेती घाटावर ती घ्यायची नसेल तर बाजूच्या तालुक्यातनं घ्यायची. तहसीलदारनी त्याला आयडेंटिफाय करून द्यायचं कुठून वाळू उचलायची. हा एक निर्णय आपण घेतला. दुसरं ईसी असो की ईसी नसो अंबादासजी ईसी असो की ईसी नसो स्थानिक बांधकामं म्हणजे स्थानिक ग्रामपंचायतमध्ये जेवढे बांधकामं करायचे असतील त्यांनी 600 रुपये रॉयल्टीच्या हिशोबाने 100 ब्रास 200 ब्रास 500 ब्रास जी काही रेती ग्रामपंचायतला नगरपालिकेला लागेल ती सुद्धा तहसीलदारकडे अर्ज करायची. त्यांनी त्यांना पासेस उपलब्ध करून द्यायच्या. आणि तिसरं ग्रामपंचायतीमधले नगरपंचायत काही प्रायव्हेट बांधकाम असतील खाजगी बांधकाम असतील ज्या वाळू घाटाच्या एरियामध्ये त्यांनी सुद्धा तहसीलदारकडे अर्ज करायचा. त्यांना सुद्धा तहसीलदारनी टीपी उपलब्ध करून द्यायची. म्हणजे तहसीलदारला नोडल अधिकारी केलं आणि वाळू ही स्थानिक रेती घाटावरनं ईसी असो की ईसी नसो तरी आपण स्थानिक बांधकामांना ही या ठिकाणी वाळू धोरणामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे. त्यामुळं दादाराव केचेजी मला माहिती आहे की या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाळू चोरी चालू आहे. एकाच दिवशी कंट्रोल येणार नाही पण मी तुम्हाला दाव्याने सांगतो की आत्ता आपण हे दोन्ही वाळू धोरण आल्यानंतर आत्ता तुमच्याकडे जी तुम्ही जो रेतीसाठा पकडला आहे तो आम्ही घरकुलाला पूर्ण आणि जो रेतीसाठा पकडला जाईल चोरी करणाऱ्याकडून तो रेतीसाठा स्थानिक बांधकामांना स्थानिक घरकुलाला हे तहसीलदार कलेक्टर उपलब्ध करून देतील. दुसऱ्या कुठल्याही कामाला देणार नाही असाही निर्णय शासनाने घेतला आहे. दादारावजी तुमची मागणी आहे तिथला आरआय काय करतो तिथला तलाठी काय करतो तर हे खरं आहे. आमदार जाऊन रेड करतात आमदार जाऊन वाळू पकडतात पण त्या ठिकाणी आमचा रेव्हन्यू इन्स्पेक्टर तलाठी त्या गावात असूनही त्या ठिकाणी रेतीचे साठे पकडत नाही. मी या देऊरवाडाचा जो त्या ठिकाणी रेती घाट आहे ज्यातनं तुम्ही हा भ्रष्टाचार की रेती घाटाचा जो गैरव्यवहार पकडून दिला आम्हाला तिथला तलाठी आणि तिथला रेव्हन्यू इन्स्पेक्टर याला निलंबित केला जाईल. शशिकांत शिंदे